मॅडम आपण जाऊयात का आता लगेच अजयच्या घरी? काय आत्ता आणि एवढ्या रात्री? हो. सिद्धराव मग काय मुहूर्त बघायचा आता? अरे बंडू, इथे परिस्थिती वेगळी आहे, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. ही कुठली किडनॅपिंगची केस नाहीये. इथे वसुधाताई स्वतःहून त्यांच्या घरी गेले. पण असं कशावरून म्हणताय? आणि असं असेल तरी मला माझ्या आईला भेटायचंय, तिच्या तोंडून हे ऐकायचंय. आपण आत्ताच जाऊया. हे बघ आपण जाऊया तिथे, पण आधी ऐकून तरी घे. पण तिथे गेल्यावर जर तुला असं कळलं की त्या अजयने तुझ्या आईला तिथे जबरदस्ती थांबवलेलं नाही आणि तुझी आई स्वतःहून तिथे गेली, तर तू काय करशील? म्हणजे माझी आई मला विसरली असेल? बघ अगदीच तसं नाहीये, पण आता आपण सगळ्याच बाजूनी विचार करायला हवा. कदाचित अजयने आणि तुझ्या आईने लग्न केलं असेल किंवा त्यांना एखादं बाळ असेल तर. हो, या दृष्टीने विचारच नाही केला मी. आणि निकिता तसं असेल तर तुला तिथे जाऊन काय मिळणार नाही. आणि निकिता सगळ्याच गोष्टी उलट सुलट होतील. सो प्लीज. हे बघ, म्हणजे ही सुद्धा एक शक्यता आहे की तुझ्या आईला तिथून बाहेर पडायचं असेल आणि तो अजय तिला बाहेर पडू देत नसेल. हे बघ निकिता, तू तिची मुलगी आहेस, तुला तिला भेटण्याचा पूर्ण अधिकार. पण जर तिथे आपण गेलो आणि तुझ्या आईने तुला ओळखलंच नाही किंवा ओळख असून सुद्धा मुद्दाम ओळख दाखवण्याचं टाळलं तर ते तू सहन करू शकशील? तुम्ही बरोबर बोलताय अस्मिता मॅडम. भावनेच्या भरात मी इथे आले. ह्या सगळ्यापासूनचा मी विचारच केला नव्हता. आणि असं काही जर का समोर आलं तर मी आईला फक्त लांबूनच बघेन, तिला हाक मारणार नाही, त्रास देणार नाही. मी समजेन आईसोबतचा तो बालपणीचा सहवासच माझ्या नशिबात होता. पण मॅडम, मी जशी माझ्या आईसाठी झुरते तशी तीही माझ्यासाठी झुरत असेल तर ह्या शक्यतेसाठी मला आईला शोधायलाच हवं. ती कुठे आहे, कशी आहे हे मला कळायलाच हवं. ठीक आहे, आपण शोधूयात तुझ्या आईला. पण आता खूप उशीर झालाय, आता तू घरी जा. मनाली ताई आणि बंडू दादा तुला घरी सोडतील. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.